दुसरीकडे नवी मुंबईत भाजप आणि शिवसेना अशी युती होणार नाही असं समजतं आहे। नवी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना आता दोघंही स्वतंत्र लढतील। शिवसेना भाजपच्या बैठकांदरम्यान जागा वाटपावर एकमत न झाल्यानं युती फिसकटल्याची माहिती आहे। शिवसेना नेते खासदार नरेश म्हस्के हे नवी मुंबईत ठाण मांडून बसलेले आहेत। जास्त जागांसाठी शिवसेना ठाम राहिलेली आहे आणि त्यामुळेच आता नवी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना युती होणार नाही असं चित्र जवळपास स्पष्ट होताना दिसतं आहे। जागा वाटपांच्या बैठकांदरम्यान ही युती होणार नाही असं दिसतंय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांच्याकडून। राहुल, नवी मुंबईमध्ये नेमकं बैठकांदरम्यान काय घडलं की ही युती आता होणार नाही असं दिसतंय? नक्कीच हेमाली, आता जे आपण पाहतोय 2 दिवसापासून मॅरेथॉन बैठका चालू होत्या, चर्चा चालू आहे असं फक्त बोलत होते, पण फायनली आज जे आहे डॉक्टर राजेश पाटील जिल्हा अध्यक्ष आहेत नवी मुंबईचे बीजेपीचे, त्यांनी ऑफिशियली सांगितलं की 4 वाजेपर्यंत जर आम्हाला ऑफिशियली कळवलं नाही तर आम्ही स्वबळावर लढू, याच्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही। आणि आतापर्यंत हे सुनिश्चित झालेलं आहे की आता बीजेपी जे आहे स्वबळावर लढणार। जवळपास बीजेपीकडे 900 पेक्षा जास्त जे आहे फॉर्म आलेले आहेत हेमाली। नक्की जास्त जागा शिवसेनेला होत्या असं कळत होतं, नेमक्या किती जागा शिवसेनेला हव्या होत्या नवी मुंबईमध्ये? शिवसेनेला जवळपास 60 ते 65 जागांची शिवसेनेकडून मागणी केली जात होती, परंतु शिवसेनेला बीजेपी कडून नवीमध्ये फक्त 20 ते 22 जागा दिल्या जात होत्या असं ऑफिशियली सांगितलं जात होतं। त्यांनी असा प्रस्ताव सुद्धा वरिष्ठांना दिला होता जिल्हाध्यक्षांनी हेमाली। पण आता ही युती पूर्णतः फिसकटली आहे, यावर शिक्कामोर्तब झालेला आहे की अजूनही काही बैठका होण्याची शक्यता आहे? शिक्कामोर्तब झालेला नाहीये। 5 वाजेपर्यंत आपल्याला नक्कीच कळेल की 5च्या नंतर बीजेपी जे आहे एबी फॉर्म जे आहे वाटपाला सुरुवात करणार आहे। जेव्हा एबी फॉर्म वाटपाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा हे आपलं समजलं जाईल, सुनिश्चित केलं जाईल की बीजेपी या ठिकाणाहून जे आहे स्वबळावर लढते आणि त्या ठिकाणी शिक्कामोर्तब झाल्याचं नक्कीच समजेल। नक्की, धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या माहितीबद्दल।